राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। तीर्थस्वरूप परमपूज्य श्री रामराय गोविंद केळकर तथा श्री दासराम महाराज यांच्या वचनांवर आधारित श्री दादांचेच अंतरंग सत्शिष्य ना गोखले यांनी लिहिलेल्या नित्य नवा दिस जागृतीचा या ग्रंथातील आज ऐकूया 26 मार्च या दिवशीचं चिंतन. आपण कोणी वेगळे आहोत या भूमिकेतून होणारं आचरण हीच पापाची रास आहे. अन्य आचरणी पातकांच्या राशी जाती विलयासी नाममात्रे असं परमपूज्य मामांनी आपल्या रामपाठात म्हटलं आहे. गुणागुणेषु वर्तन्ते असं प्रकृतीचं सूत्र आणि योजना असताना कर्ताहमिति मन्यते असं मानल्यामुळे सगळा घोटाळा होतो. परमपूज्य मामांना परमपूज्य नारायण महाराजांनी विचारलं होतं की बापूराव, तुम्ही रोज कीर्तन करता, मग पाप काय आणि पुण्य काय ते सांगा. परमपूज्य मामांनी अत्यंत नम्रपणे सांगितलं की नाम हे पुण्य, अनाम हे पाप. मुद्दा असा की अस्तित्व भावाशी निगडीत असलेलं नाम आणि त्याचं स्मरण सोडून मी कोणीतरी निराळा आहे असं द्वैतात शिरलं की बंधनाला कारणीभूत होतं. परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे माझं काय जसं असेल तसं माझ्या हातून घडू देत, ही शरणागतीची भावना असली तर मी कोणी निराळा आहे असं वाटतच नाही. मी माझे ऐसी आठवण विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर असं माऊलींनी म्हटलंय. 6ही विकारांचा ज्यानं त्याग केला आहे तो संन्यासी. काम्यानां कर्मणा न्यासः संन्यासं कवयो विदुः असं गीता सांगते. काम्य कर्माचा त्याग म्हणजे कोणत्याही कर्माचा त्याग नव्हे, तर काही फळाच्या आशेनं केलेलं काम म्हणजे काम्य. त्यात त्याच्या फळाची बरी वाईट बंधनं त्याला घ्यावी लागतात, म्हणून ते नको. मी करतो म्हटलं की प्रकृती म्हणते ठीक आहे, मग त्याचं अमुक एक फळ तुला भोगावंच लागेल. म्हणून स्वर्गप्राप्ती वगैरेसाठी जी कर्म यज्ञ केले जातात त्यांना माऊलींनी पुण्यात्मक पाप असं म्हटलंय. कारण त्यात मी करता ही भावना आहे. सर्वांना सोडून मी निराळा हे पापच आहे. अशी भावना नसेल तर आचरणात द्वैत येण्याचा प्रश्नच नाही. वासुदेव सर्वमिती ही खूप पुढची पायरी आहे. तत्पूर्वी देवाच्या इच्छेनं वर्तावं ही शिकवण मनात ठसली पाहिजे. नामसाधनेनं आणि गुरुकृपेनं नक्की ठसेल. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.